गंगा माता की जय. आपण पहिल्या भागात जगन्नाथ पंडितांचं चरित्र गाण्यामधून पाहायला सुरुवात केली होती. काही कथाभाग काल झाला आणि राहिलेला आज आता करणार आहोत. दिल्ली इथे शहाजहान बादशहासमोर धर्माविषयी वादविवाद करण्यासाठी जगन्नाथ पंडित गेले. 15 दिवसपर्यंत हा वादविवाद चालला आणि त्यामध्ये जगन्नाथ पंडितांनी आपल्या धर्माला जय मिळवून दिला, यश प्राप्त करून दिलं. आता आपल्या धर्माचा विजय तर झाला, पण सर्व यवन जळफायला लागले. एक दारा होता, तो फक्त सूज्ञ होता. त्याच्या मनात हिंदूंविषयीचा द्वेष अजिबात नव्हता, म्हणून त्याच्या वाचून सर्व यवनांचा जळफाट व्हायला लागला. दारा मात्र याला कोणाबद्दलच द्वेष कधीच त्याच्या मनात त्याला वाटत नव्हता. आता त्यांचा जो काजी होता त्यांनी राजाला सांगायला सुरुवात केली की आपल्याला आपल्या पक्षाचं मंडन करण्यासाठी म्हणून कपटनीतीचा अवलंब करायला हवा. याला एकतर धनाचा आमिष दाखवून याला मुसलमान करावं, किंवा कोणीतरी आपल्यामधली युवती पाठवून याला मोह पाडावा. जगन्नाथ महाधूर्त त्याने हे यवनांचे खलबत, सहज आणले ध्यानात चतुर पुरुष काय न कहे. या पंडितास वदणे न अशक्य काही, दारास ते परिमुळी रुचणार नाही. ठेवू तसाच जरिया तरी जात माझी, राहील ना खचित की मदला गिराजी. आहे जनान्यामध्ये जी लवंगी, जी का चारु गात्रा सुभगा कुरंगी. ती पंडिताच्या नजरेस पाडा, आणि तयाला आपणात ओढा. लवंगीच्या नेत्र कटाक्षात, लवंगीच्या नेत्र कटाक्षात. इवर होई पंडित जरी ज्ञानी, इवर होईल पंडित जरी ज्ञानी. महातापस श्रेष्ठशा गादियाला, महातापस श्रेष्ठशा गादियाला. मेहनतेने घटके कदाच केला, मेहनतेने घटके कदाच केला. तुम्हा भुलवाया एक सुबक नार, तुम्हा भुलवाया एक सुबक नार. चहा आहे उदकीक झाडणार, चहा आहे उदकीक अनविणार. पिका तुंबे इनकार घरी केला, पिका तुंबे इनकार घरी केला. तरी तुमचा येथेच प्राण गेला, तरी तुमचा
येथेच प्राण गेला. ऐसे खलबत होऊन पंडिता धाडले पाचारण, बुद्धिबळ खेळा लागून शहाजहान बादशहाने. तर बुद्धिबळ खेळता खेळता राजाला तहान लागली, म्हणून त्यांनी अतिशय आतुर होऊन लवंगीला हाक मारली की पाणी घेऊन ये, इथे बुद्धिबळ खेळणं चालू आहे, मला तहान लागली, पाणी आण. ती पाणी घेऊन आली. इतकी सुंदर होती ती दिसायला की तिच्या येण्याने प्रत्यक्ष वेगळीच चमकली आहे असं वाटायला लागलं. किंवा कामराजाची प्रणययुक्त अशी दुतिका आली असं वाटू लागलं. आणि जगन्नाथ पंडितांवर तिने आपले कामशर सोडायला सुरुवात केली. मुळीन परिपंडिते तिजकडे सखी पाहिले, तै नृपतीच्या मना नवल हे बहु वाटले. मनोजयपुरा म्हणे विषय वासना या पुढे, दजेन कधी यावया खगपती पुढे कोंबडे. बादशहाने जगन्नाथ पंडितांना सांगितलं की कवन करिता तुम्ही शीघ्र सरस साचे, कवन करिता तुम्ही शीघ्र सरस साचे, मला प्रत्यंत दाखवात याचे, मला प्रत्यंतर दाखवात याचे. आली आहे जी सुता मधी येथ, आली आहे जी सुता मधी येथ, इथे वर्ण तुम्ही करा संस्कृतात, इथे वर्णन तुम्ही करा संस्कृतात. हे ऐकल्याबरोबर पंडितांनी तत्काळ शीघ्र काव्य केलं. यम सुस्तनिम मस्तकन्यस्तकुंभा कुसुंभारणं चारुचैलं दधाना, समस्तस्य लोकस्य चेतप्रवृत्तिं गृहीत्वा घटे स्थापयातीव भाति. तेव्हा राजाने सांगितलं की ज्या अर्थी हिने तुमचं मन मोहून घेतलं त्याचा अर्थ मी ही कन्या तुम्हाला दिली पाहिजे, आणि हिचा तुम्ही आत्ताच्या आत्ता स्वीकार करा, वेळ कशाला आता. धनगज हय घ्याया चित्त माझे नराजी, प्रतिरती अशी ही जी दान माते कराजी. तरी चंद्रपवरारे प्राण हे वाचतील, मधी रतिपतीचा तापही तो निवेल. ऐसे पंडित बोलता यवन संतोष दे चित्ता, बोलते झाले नृपनाथा शहाजहान कारणे. आता काहींनी असं सुचवलं की पंडितांचं तिच्यावर जर खरोखरच प्रेम असेल, मन असेल, तर यांना लग्न करून तिला अर्पण करा, तसं देऊ नका, कारण जगाला ते योग्य दिसावं म्हणून इथं तुम्ही लग्न करा. तेव्हा जगन्नाथ पंडित काय म्हणाले, अमुच्या रीतीप्रमाणे
लागत असल्यास लग्न लावावे, ना तरी देतो कन्या हे आपुले वाक्य मागुते घ्यावे. भवती न भवती होऊन ग्रंथासवे लागले लग्न, वरदक्षिणा म्हणून एक गाव जागीर दिला. पुढे जगन्नाथ पंडितांनी तिला परमार्थ प्रवण केलं, अध्यात्माची दीक्षा दिली. ती ब्रह्मचारीच राहिली. तिचं मन अतिशय पवित्र झालं, मनाचं उन्नयन झालं आणि विषय सुखाची तिला अजिबात भीती राहिली नाही. विषयत मटके का ज्ञान सूर्या समोरी, यवनी तरुण बाला राहिली ब्रह्मचारी. मिळत सतत प्याया तो यजा मानसांचे, पटत मुळीन त्याला आपत्यातील राचे. तर दिल्लीला हे दोघंजण सुखाने राहिले, पण अंतःकरणात मात्र सावधान होते. सतत दोघांमध्ये रोज चर्चा चालाव्यात अध्यात्मावर, सतत परमार्थावर, की जगाचा कोण धनी आहे, जग कशापासून झालं, जगाची निर्मिती परमेश्वराने कशी केली, यासारख्या विषयावर रोज चर्चा चालत असत. तर पुढे काही दिवसांनी औरंगजेब तख्तावर बसला. त्याने प्रथम दाराला ठार मारलं. स्वतःच्या वडिलांना त्यांनी कैदेत टाकलं राज्याच्या लोभाने. धार्मिकपणाचं सोंग आणलं, पण मनामध्ये मात्र हिंदूंचा भयंकर द्वेष होता. आणि त्यांनी जगन्नाथ पंडितांना सांगितलं, प्रत्यक्ष यवन झाल्या वाचुनी तुमची तुम्हास जागीर येईल भोगताना, केली जाईल जप्त साचार. यावर जगन्नाथ पंडितांनी काय उत्तर दिलं? जागीर मी घ्यावया मिळत येथ आलो नसे, तिच्याहुनी मला नृपा मदीय धर्म प्यारा असे. अशा कपट वृत्तीने दरी जगात मोठेपणा, तुवा मिळवला तरी टिकून तो पुढे राहिना. आले लंबीच निघुनी जगन्नाथ, आले लंबीच निघुनी जगन्नाथ. आयुधे का राहिले उर्वरित, आयुधे का राहिले उर्वरित. सुखाने जे काशीच भोगणाला, सुखाने जे काशीच भोगणाला. चिंतुनिया चित्ताकची हरीला, चिंतुनिया चित्ताकची हरीला. केले बहिष्कृत तिथे परिपंडितास, ठेवियली यवनी
लावून हाच दोष. बाहेर जे दिसत तेच खरे जगासी, वाटे सदा कोणी न शोधत अंतरासी. तर लवंगीला अतिशय वाईट वाटलं की आपल्याशी विवाह केल्यामुळे जगन्नाथ पंडितांना लोकांनी वाईट टाकलं, बहिष्कृत केलं. त्यांना वाईट वाटलं. तिने हात जोडून त्यांना विनंती केली की मला तुम्ही गंगेमध्ये लोटून द्या. तुमच्या कृपेने मला अध्यात्माचं ज्ञान झालं आणि तुमच्या सहवासामुळे माझी जन्ममरणाविषयीची सर्व भ्रांती उडून गेली. खरं ज्ञान मला अध्यात्माचं मिळालं. त्यामुळे मला त्यातच पूर्ण समाधान आहे. जरी मला तुम्ही गंगेत लोटून दिलं तरी मी समाधानी वृत्तीने मरण पावेन, असं तिने सांगितलं. केले बहिष्कृत जरी मजला द्विजांनी, त्याचा विषाद सुभगे मुळमी न माने. खोटे खरे कळतसे जगदीश्वराला, तो विश्वनाथ भवितारिल आपणाला. यवनीसह पंडित अगदी दिवसा निजलेले पाहून अप्पय्या दीक्षित यांनी त्यांची निंदा करायला सुरुवात केली. वाटेल ते बोलायला सुरुवात केली. झाली विषय वासना, झाली विषय वासना, झाली विषय वासना. प्रबळ बहुत चित्तांतरी लक्ष जाईना, झाली विषय वासना, झाली विषय वासना. वय आपुले झाले कितीक म्हणतील ते काय लोक. वय आपुले झाले कितीक म्हणतील ते काय लोक. यातना मुळीच धाक राहिला मना, झाली विषय वासना, झाली विषय वासना. काव्यातून शृंगारा वाखाणती झालिगिरा, काव्यातून शृंगारा वाखाणती झालिगिरा. याची सतत एक सरा खोड जाईना, याची सतत एक सरा खोड जाईना. झाली विषय वासना, झाली विषय वासना. काही लोकांनी अजून त्यांची निंदा करायला सुरुवात केली. त्यांना उपदेश करायला सुरुवात केली. सावध हो मरण समीप येत चालले, सावध हो मरण समीप येत चालले. विषयावरी दडून प्रीती केली तू चैन अति, विषयावर दडून प्रीती केली तू चैन अति. ईश दुजा दिल्लीपती म्हणून वर्णिले, ईश दुजा दिल्लीपती म्हणून वर्णिले. सावध हो मरण समीप येत चालले, गर्वाला हो उदिवश कधी न कुणा मानलेस. गर्वाला
मानलेस आपुल्याच्या ठाई दोष कधी न पाहिले. सावध हो मरण समीप येत चालले. यमपुसता पाय बदसी सोडवित ते कोण तुझी. हे न कळे निज मानसी कधी न आणले. सावध हो मरण समीप येत चालले. सावध हो मरण समीप येत चालले. आपण चांगले ज्ञानरवी असून ग्राह्य अग्राह्य हे आपल्याला कसं काही कळत नाही. आणि या यवनीचं ग्रहण तुम्ही स्वतःला कसं लावून घेतलं, तिच्याशी विवाह तुम्ही कसा केला. आता अप्पय्या दीक्षित त्या काळातले विद्वान पंडित होते. ते म्हणाले, निर्खोन्या पाहुणे पंडितास बदले अपय्या अपुल मनास. यवनीचिया राहुनी संगतीला जगतात निंद्य सदैव झाला. हो दीक्षिता भरवसा मद जान्हवीचा आहे नती उरविलेशही पातकाचा. माझ्या परीच तुबिया बळ जान्हवीचे जाणा नसे मुळीच कारण काळजीचे. शेवटी जगन्नाथ पंडितांनी पाहिलं की आपल्याला वाली असा आता कोणी उरला नाही. म्हणून त्यांनी गंगा मातेची स्तुती करायला सुरुवात केली. जय जय हे मंदाकिनी जय जय हे मंदाकिनी. भागीरथी पापहरिणी भागीरथी पापहरिणी. जय जय हे जगज्जननी तार मग आता तार मग आता. पातकास नाही भीती वदनी सदा गर्भोक्ती. पातकास नाही भीती वदनी सदा गर्भोक्ती. केली व्यर्थ मनुजस्तुती गुण पाहता. जय जय हे मंदाकिनी जय जय हे मंदाकिनी. शिव विष्णु चतुरानन शिव विष्णु चतुरानन. मदीय पातकास बघून मदीय पातकास बघून. जातील की खचित पळून वचनच वृथा. जातील के खचित पळून वचनच वृथा. जय जय हे मंदाकिनी जय जय हे मंदाकिनी. दास गणू करीत सवन पातकास निर्मूलन. दास गणू करीत सवन पातकास निर्मूलन. करुण शिवे गाव चरण जोडितो हता. करुण शिवे गावी चरण जोडितो हता. जय जय हे मंदाकिनी जय जय हे
मंदाकिनी भागीरथी पापहरिणी जय जय हे जगज्जननी तारी मद आता तारी मद आता. पंडितांनी ही स्तुती 52 श्लोकात केली. पायऱ्यांवर असलेल्या जगन्नाथ पंडितांजवळ प्रत्येक श्लोकाला एक एक पायरी याप्रमाणे गंगोगवर चढत आला. 52 श्लोकात 52 पायऱ्या गंगामाता वर चढली. असे स्तवन ऐकता प्रगटली जलाच्यावरी चतुर्भुज मनोरमा विमल कीर्तिबिंबाधरी जगज्जननी जानवी पदनतास तारावया तसाच गणुपातकी करीधरी निवारी भया. काशीत ज्येष्ठ मासी अभिजत वेळेस शुद्ध दशमीला यवनीस गंगेने पंडित कविराजराय उद्धरिला. गंगा माता की जय, भारत माता की जय, काशी विश्वेश्वर महाराज की जय. आता जगन्नाथ पंडितांच्या गंगा लहरीतील 1-2-4 श्लोक आपण म्हणू. समृद्धं सौभाग्यं सकल वसुधाया किमपि तत् महेश्वर्यं लीला जनित जगत खंड परशो श्रुतीनां सर्वस्वं सुकृतमथ मूर्तिं सुमनसां सुधा सौन्दर्यन्ते सलिलमशिवं नः शमयतु दरिद्राणां दैन्यं दुरितमथ दुर्वासनहृदां द्रुतं दूरीकुर्वन् सुकृदुपगतो दृष्टिसरणिः अपिद्रागा विद्या द्रुमदलनदीक्षा गुरुरिह प्रवाहस्ते वारां श्रियमयमपारां दिशतु नः उदञ्चन् मार्तण्ड स्फुटकपटहेरम्बजननी कटाक्षव्याक्षेपः क्षणजनितक्षोभदिवः भवन्तु त्वङ्गन्तो हरशिरसि गंगा पुनरमे स्तरंगा प्रोत्तुंगा दुरितभव भंगाय भवतो. गंगा माता की जय, रेणुका माता की जय. जय जय रघुवीर समर्थ.